नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवूया उकल शेंगोली। तर मी एक परात घेतले। पहिला अगदी प्रथम आपण कणिक करूया। त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातले, अजून 1 वाटी आपल्या ज्वारीचे पीठ पण घातले, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी बेसन घातले मी। तर मी इथं चवीनुसार मीठ पण घेतले, मग हळद पण घेतले थोडेसे अर्धे चम्मच। मग त्याच्यामध्ये आपण ओवा पण घातले अर्धे चम्मच। मग त्याच्यामध्ये थोडेसे तेल पण घालून चांगले कणिक मिक्स करूया। त्याच्यानंतर पहिलं आपण इथं हिरवा वाटण करूया त्याच्यामध्ये टाकायला। मग इथं मी कोथिंबीर घेतले, हिरवी मिरची घेतले, आलं घेतले, थोडेसे लसूण घेतले। मग ते सर्व थोडेसे जिरे पण टाकले त्याच्यामध्ये। सर्व चांगले वाटून घेऊया। त्याच्यानंतर थोडेसे आपण याच्यामध्ये टाकून मग मित्रांनो ती वाटण थोडेसे आपण पीठमध्ये टाकूया। त्याच्यानंतर थोडीशी पाणी टाकून आपण पीठ चांगले एकदम मळून घेऊया बघा। मग त्याच्यानंतर आपण चांगले पीठ असं मळून घ्यायचं आपल्या, एकदम जास्त पातळ पण नको। मग चांगलं मळून घ्यायचं घट्ट थोडंसं। 15 ते 20 मिनिटं आपण रेस्ट करायला सोडायचं। मग त्याच्यानंतर चांगले आपण उकलचा शेप देऊया। मग बघा आपले पीठ एकदम चांगले भिजलेले आहे। मग त्याच्यानंतर बघा मी शेप देते उकलचा। तुम्ही पाहिजे तर कुठली पण शेप द्या, पण मी हा शेप देते बघा। तुम्ही 2-4 शेप पण देऊ शकता। असा वाटी पण बनवून, वाटीसारखं पण बनवून त्याच्यासारखं पण करू शकता, कारण की पहिलेचे लोक तसंच करायचं, वाटोके तसंच करायचं। मग बघा तुमची मर्जी मित्रांनो, तुम्हाला कसे शेप द्यायचं आहे। मग बघा मी एक गॅसवर एक भांडी ठेवले, कढाई ठेवले एक मी। त्याच्यानंतर पहिला मी हिंग टाकले, मग जिरं टाकले, मग आपल्याला वाटलेल्या वाटण पण घातलेले। मग त्याच्यामध्ये चांगले एकदम परतून घेऊया। मग याच्यानंतर आपण सुके मसाले पण टाकूया मित्रांनो। बघा इथं धनेपूड, लाल तिखट, आगरी मसाला, हळद, अजून चवीनुसार मीठ पण घालूया। मग त्याच्यानंतर आपल्याला पाणी किती पाहिजे तेवढं आपण घालूया। तुम्हाला किती पातळ हवे मित्रांनो तेवढंच पाणी घाला। मग मी थोडं टाकले। मग बघा चांगलं उकल आले तर त्याच्यानंतर आपण सर्व टाकूया आपल्या उकलचा बघा। अजून टाकून आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपण चांगलं उकळून घेऊया। 15 ते 20 मिनिटापर्यंत उकळून घ्यायचं। मग त्याच्यानंतर बघा चांगलं उकळून झाल्यानंतर आपण बघूया बघा एकदम मित्रांनो। मग बघा त्याच्यानंतर वरून चांगले आपण कोथिंबीर टाकूया। तर बघा एकदम मस्त उकल शेंग बनवून रेडी झाले मित्रांनो। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंटमध्ये लाईक शेअर नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा।